म्हणजे 7 दिवस, एक आठवडा आणि रविवार असं हिवाळी अधिवेशन जे आहे ते होणार आहे. विधिमंडळाचे मुख्य नेते काँग्रेस पक्षाचे म्हणून तुम्ही असं काही असं म्हणता? नाही, किमान आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन 3 आठवडे असायला पाहिजे. आता निवडणुकाचं कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे. सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही. सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली, जमीन बळकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत, गुंडांची दादागिरी वाढली, सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना धाक दपटशा करतायत, कापण्याची, मारण्याची, उडवून देण्याची भूमिका आपल्या म्हणजे उडवून देण्याचे धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे. हे सगळं बघितल्यानंतर यामध्ये राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर सरकारला पूर्ण वेळ हे अधिवेशन चालवण्याची इच्छा दिसत नाही. आणि म्हणून मला वाटतं की नागपूर कराराचा वगैरे तर यांना काही देणं घेणं नाही, सैरसूतक नाही, याच्याशी काही संबंधही राहिला नाही. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी प्रखरपणे या विदर्भाच्या संदर्भात अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते. मला एवढंच सांगायचं आहे की नक्की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या. या अधिवेशनात तुम्ही काय देऊ शकणार नाही आणि काय मिळणार नाही. उगीच कशाला तोंडाला पाणी पुसण्यासाठी अधिवेशन घ्यायचं. बजेट अधिवेशन घ्या. या अधिवेशनातून विदर्भाला नक्की काय देता येईल ते भूमिका तुम्हाला मांडता येईल. आता आचारसंहितेचं कारण करून तुम्ही तिकडे काही देणार पण नाही आणि घोषणा करणार नाही आणि कशाला मग फुकटचं तिकडे अधिवेशन घेऊन विदर्भात वेळ घालवत आहे. सगळी यंत्रणा त्याच्यात कामात लावायची, 5-7 दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्ण मुंबई इकडे हलवून आणायची आणि निष्पन्न 0 भूमिका आमची स्पष्ट आहे की हे अधिवेशन घेण्यापेक्षा सरकारने जर बजेट अधिवेशन घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. विदर्भीय लोकांना न्याय मिळाला असता. ती त्यांनी भूमिका पुढच्या वेळेस, आता नाही, पुढच्या वेळेस तरी घ्यावी. आणि 2 आठवडे अधिवेशन चालवायला अडचण काय आहे? किमान 10 दिवस तरी चालवा. तेच त्यांनी पुन्हा होईल अधिवेशन काळामध्ये आमच्या बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीची बैठक होईल, त्यावेळेस तो विषय आम्ही मांडू. सांगली असो किंवा गोंदिया असो या ठिकाणी, सांगली असो या गोंदिया असो या ठिकाणी जे आहे ते गोंधळ पाहायला मिळत आहे. आणि सालेकसामध्ये जे आहे त्या बंद पाहायला मिळणार आहे की स्ट्रॉंग रूम समोर जे आहे तिथे छेडछाड झाल्याचं मत आहे मध्ये, असं मत आहे स्थानिक लोकांनी. हे बघा, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोंबवतील आमचा निकाल पाहून. तुम्ही का नाही मग कोर्टात जात? उद्या काऊन नाही काउंटिंग करून घेत? तुम्हाला 20 दिवस वाट पाहायची पाळी कशाला आणताय? तुम्हाला ईव्हीएम च्या संदर्भात तुमचा विश्वास आहे, तुम्हाला तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर मग तुम्ही का नाही करत? आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील, मग निवडून तुम्ही कसे म्हणू शकता की 268 पैकी 175 जागा भाजपच्या येतात? कशाच्या आधारावर बोलता? कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय? आज 3ही पक्षामध्ये प्रचंड मारामारी आहेत, एकामेकाच्या विरोधात उभे टाकलेत, एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं, नामुष्की केली एकमेकाची, नाचक्की झाली, लोक तमाशा बघत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 175 जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं याचा अर्थ असा आहे की लोकांच्या डोक्यात तुम्ही घातले सुरुवातीलाच की आम्हाला एवढ्याच जागा मिळणार आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही. जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. काय सांगतात? लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकल्यात. बिहारमध्ये असं सांगितलं 10,000 रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केले. त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून, मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. हे आता स्पष्ट आहे. जर निवडणुकामध्ये 175-70 जागा आले भाजपच्या तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून, ईव्हीएम मध्ये गडबडी करून, ईव्हीएम हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या
हे स्पष्ट होईल. मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपले 2-2 प्रतिनिधी लावून ठेवावे, नंतर आरोप करू नये. हो, आम्ही ईव्हीएमच्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार कोणी? बाहेरूनच करणार. तो रिमोट काय तिथे धरून बसून करतील? आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीनमध्ये काम झालं राहून घेईल. याला काय अर्थ राहील? हॅक करायचं म्हणजे कोणी काय पुढे थोडी जाऊन करता. याला हे बघा, हे पळवाटा आहे. पण जो प्रचंड पैशाचा वापर झाला, सांगितलं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतायत की 20-20 हजार रुपये एका मताला दिले. 20,000 रुपये प्रचंड पैशाचा पुरावा. इकडे कामठीमध्ये तो प्रकार सगळ्यांनी पाहिला. सुलेखा कुमार यांनी त्या उमेदवारांच्या फार्म हाऊस मध्ये झालेली घटना. करोडो रुपये मिळाले तिथे, करोडो रुपये, तरी कारवाई नाही. मग तुमच्याकडे जनता आहे तर हे मतदारांना एवढा पैशाचा वापर का केला? याचा अर्थ आहे की तुम्हाला मतं मिळत नाही आहे म्हणून तुम्ही हे 20 दिवस लांबणीवर टाकला. राज्य सरकार का जात नाही? राज्य सरकारच्या वकिलांनी का भूमिका तिथे मांडली नाही की तुम्ही हे जर निवडणुका लांबणीवर टाकलेत तर त्याचा परिणाम असा होईल की बतावर परिणाम होईल. मग उद्या जर जिल्हा परिषद झाले आणि हे निवडणुका यांनी जिंकल्या तेव्हा परिणाम होणार नाही. हे पळवाट आहे आणि सरकारने बाजू का मानली नाही तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहे, म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. काही ठिकाणी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था एवढी तकलादू आहे की काही ठिकाणी स्ट्रॉंग रूमला तडे गेले आहे. काल सालेकसामध्ये 8 तास तमाशे तिथे स्ट्रॉंग रूमचे समोर झाले, अशी व्यवस्था आहे. अनेक ठिकाणच्या तक्रारी येत आहेत. गोंधळाचं वातावरण आहे. आम्ही म्हणालो की तिकडे जॅमर बसवा, मोठी स्क्रीन बाहेर लावा, त्याचा एक्सेस निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला द्या. तो मोबाईलवर कुठूनही काही बघत बसेल. जर त्या सीसीटीव्ही फुटेजचं जर लाईव्हचं एक्सेस मिळालं तो बघत बसेल, आपल्या घरी टीव्हीवर बघत बसेल. पण तेही द्यायला तयार नाही आणि त्याची मोठी स्क्रीन लावायला तयार नाही, तिथे झामर बसवायला तयार नाही. आमच्याकडे तरतूद नाही असं सांगतायत. म्हणजे काय? म्हणजे स्पष्ट आहे सरकारचा ते 175 जागा जिंकणं हा टार्गेट आहे आणि तो मशीनच्या आधारावर, जनतेच्या नाही, ईव्हीएमच्या आधारावर ते जिंकणं याने हे ठरवलं. हो, दिग्विजय सिंग मातोश्रीवर पोहोचले आहे उद्धव ठाकरेंच्या भेटण्यासाठी. नेते आहेत ते आमच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्यामुळे कदाचित चर्चेसाठी ते गेले असतील. चर्चा होईल. पुढच्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आहेत. आमच्या लोकांची भूमिका वेगळी आहे त्या मुंबईतील. त्यामुळं ही चर्चा करून पुढे कसं जाता येईल आणि पुढे सुद्धा एकूणच आता अधिवेशन आहे, अधिवेशनावर चर्चा होईल. त्यामुळे घटक पक्ष आहेत, भेटणं ती एक व्यवस्था असू शकते. दिग्विजय सिंग यांचं उद्धव ठाकरेंना भेटणं मनसेचा या आघाडीमध्ये प्रवेशाचा एक पहिली बैठक मानावी. बघा, राज्यातील काँग्रेसचा मी प्रमुख नेता आहे. ते भेटतायत कशासाठी हे मला माहित नाही. त्यामुळे मी यावर उगीच भाष्य करणं उचित होणार नाही, कारण माझ्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली नाही. जर त्याबरोबर चर्चा असती तर मला आणि प्रदेशाध्यक्षांना, आम्हाला दोघांनाही ते कदाचित बोलवून घेतले असते. रोहित पवारांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध केला तर अजित पवारांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. एकंदर तुम्ही काँग्रेस म्हणून काय भूमिका आहे? बघा, नितेश राणेंनी म्हटलं आहे की एकीकडे ईदमध्ये बकरे वगैरे कापतात तर आता झाडं कापायला त्यांना काय असतं? बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकऱ्या ऑक्सिजन देत नाही, ते नितेश राणेला सांगा जरा. झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे. दुसरा विषय राहिला आहे त्या पृथ्वीराज पाटील आणि ते कोणव्याच्या जागेच्या संदर्भात. आता तर बहरीनला गेले आहेत पृथ्वीराज पाटील, विशेष निमंत्रण आहे त्यांना, लग्नाला पोहोचले तिथे अशी माहिती माझ्याकडे आहे. जर लग्नाला जर गेले असतील, त्या कोणतं ती अटक झाली तेजवानी, त्याचं मिस्टर फार गंभीर आहे. म्हणजे सगळ्यांचंच एक पूर्ण हे संपूर्ण या घोटाळ्यामागे, जमीन घोटाळ्यामागे हा संपूर्ण एक रॅकेट आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि हे सगळे बिल्डर, डेव्हलपर, सत्ताधाऱ्यांचा मुलगा
मला हे कळत नाही, त्या तेजवानी शीतलला अटक होते आणि ज्याच्याकडे 90% शेअर आहेत त्याला काहीच होत नाही. यावरूनच हे प्रकरण आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा किती मोठा आशीर्वाद बारामतीकरांना आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. याला जोडून असं आहे, महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं अंतर्गत वाद आहे, पार्थ पवार यांच्यावर कारवाई होऊ शकते का वादातून? 100% व्हायलाच पाहिजे. कसं लपू शकतं? जमीन विकणारा सरकारी त्याच्यावर कारवाई होते आणि सरकारी जमीन घेणाऱ्यावर कारवाई होत नाही, म्हणजे हे तर खूप झालं. म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही, ते तो दरवाजा त्या फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं? तिजोरी फोडायसाठी तो शस्त्र पुरवण्याचं काम, हातोडा पुरवण्याचं काम, ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम, सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे ज्यांनी केलं आहे ते पार्थ पवार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे, कोणीच रोखू शकत नाही. कितीही दाबलं तरी रोखू शकत नाही, ते करावं लागेल असं मला वाटतं. भाऊ, याच प्रकरणात जी चौकशी समिती नेमली होती, खारगे समिती, त्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. नाही, अधिवेशन टाळण्यासाठी केलेली केविलवाणा प्रयत्न असं माझं मत आहे. त्यांना अधिवेशनामध्ये उत्तर देऊ शकत नाही. हा प्रश्न अधिवेशनात येणार, पण आम्ही जाब विचारू, प्रश्न उपस्थित करू आणि कोणत्याच्या संदर्भात सरकारला स्पष्ट भूमिका तिथे मांडावी लागेल. जर हा अहवाल आला असता तर सरकारची नामुष्की झाली असती, त्यामुळे त्याला मुदतवाढ दिली. यस, हिंदी हिंदी चलो ले लो ना, काय